नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. कोणतीही भाषा आत्मसात करताना वाचन हा महत्त्वपूर्ण स्तर आहे. विद्यार्थ्यांना सुयोग्य वाचायला आले की त्यांचा आत्मविश्वास वाढतो. वाचन क्षमता प्राप्त असली की लेखन आणि भाषण कौशल्य समृद्ध होते. वाचनातून भाषा समृद्ध होते. विद्यार्थ्यांचा शब्दसंग्रह वाढतो, तसेच त्यांच्या संपादन पातळीतही वाढ होते. जर परिचित विषयाशी संबंधित मजकूर असेल तर 4-5 शब्दांनी तयार झालेले वाक्य विद्यार्थी सहज वाचू शकतील. यासाठी आपण विविध कृती व उपक्रमही राबवू शकतो. चला तर मग आता आपण यासाठी एक कृती पाहू. या कृतीचे नाव आहे नवे शब्द नवे विचार रोज वाचू वाक्यचार. या कृतीसाठी जादुई पेटारा तसेच मराठी साहित्य पेटीतील वाचन कार्डांचा उपयोग करावा. यासाठी तुम्ही कल्पकतेचा उपयोग करून काही कार्ड तयार करू शकता. ही वाक्ये तयार करताना सर्व कार्डावरील वाक्य विद्यार्थ्यांच्या भावविश्वाशी संबंधित असावीत हा विचार करावा. तसेच मजकूरही विद्यार्थ्यांच्या परिचित असावा. यामुळे अर्थपूर्ण वाचन होण्यास मदत होते. ही झाली या कृतीसाठी करावयाची पूर्वतयारी. आता आपण प्रत्यक्ष कृती कशी घ्यावयाची ते पाहू. यासाठी तुमच्या वर्गात जेवढे विद्यार्थी आहेत तेवढी कार्ड तुम्ही वापरा. सुरुवात करताना सर्व विद्यार्थ्यांना एक कार्ड द्या. त्या कार्डावर विषयाशी संबंधित चित्र सुद्धा द्या. जसे पहा, सूर्य उगवला, सोनेरी किरण पसरले. आता जो विद्यार्थी प्रथम वाचेल त्याचे वाक्य फलकावर लिहा. आता ते वाक्य त्यांच्याकडून वाचून घ्या. ते वाक्य दिवसभर फलकावर राहू द्या. अशा प्रकारे दुसऱ्या दिवशी 5 मिनिटे याच कृतीसाठी द्या. प्रथम वाचेल त्याचे वाक्य फलकावर लिहा. याचा परिणाम असा होईल की दररोज वाक्य दिवसभर समोर राहिल्यामुळे विद्यार्थी सहज निरीक्षण करतील, वाचनाचा प्रयत्न करतील, वाक्यातील शब्द उच्चारण्याचा प्रयत्न करतील. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वर्गात प्रथम वाचण्याची स्पर्धा निर्माण होईल. हळूहळू सर्व विद्यार्थी परिचित मजकुरातील 3 ते 5 सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान लहान वाक्य वाचतील. अशा प्रकारे हाच उपक्रम आपण गटामध्ये पण घेऊ शकता. यासाठी पुढील प्रमाणे कृती करा. 4 ते 5 वाक्यांचे एक कार्ड तयार करा. जसे की मुले शाळेत आली, येताना झाडाच्या बिया आणल्या, बागेत बिया पेरल्या, रोज पाणी घातले. अशा प्रकारचे कार्ड तयार होईल. ते ग्रुपमध्ये द्या. दररोज परिपाठानंतरची 5 मिनिटे या उपक्रमासाठी द्या. पूर्ण वाचनाचा सराव होईपर्यंत विविध मजकूर तयार करून वाचून घ्या. अशा प्रकारच्या नियमित खेळरूपी सरावामुळे विद्यार्थ्यांना आनंद मिळेल. आनंददायी शिक्षण प्रक्रिया ही होईल. ते स्वतः अशा कृतींचा सराव करतील. याला जोडून तुम्ही अजून एक उपक्रम द्या. बाजारात किंवा घरी जाताना मोठ्या बोर्डवर लिहिलेले वाक्य किंवा वर्तमानपत्रातील एखादे वाक्य वाचावे व वर्गात येऊन सांगावे. ते वाक्य शिक्षकांनी फळ्यावर लिहून घ्यावे. जसे की कणकवली शहरात मुसळधार पाऊस पडला. सेल सेल साडी सेल. पुढे गतिरोधक आहे. शिक्षक बंधू भगिनींनो,
या उपक्रमासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आता या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. आता पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद. नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो, वाचन स्तर संदर्भातील आजच्या या व्हिडिओमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे. आपण वाचन अधिकाधिक प्रभावी व्हावे यासाठी काही कृती पाहणार आहोत. यासाठी प्रथम कागदाच्या काही चिठ्ठ्या तयार कराव्यात व त्यावर एखाद्या वाक्यातील एक एक शब्द लिहावा. या सर्व शब्द लिहिलेल्या चिठ्ठ्या एका बॉक्समध्ये ठेवाव्यात. यानंतर सर्व विद्यार्थ्यांना एका वर्तुळात बसवावे. कृतीची सुरुवात झाल्यावर प्रत्येक विद्यार्थी बॉक्समधून एक एक चिठ्ठी काढेल व त्यावरील शब्द मोठ्याने वाचेल. अशा प्रकारे पुढचा विद्यार्थी दुसरी चिठ्ठी उचलेल व त्यावरील शब्द मोठ्याने वाचेल. अशा प्रकारे शेवटची चिठ्ठी येईपर्यंत कृती सुरू ठेवावी. सर्व चिठ्ठ्यांवरील शब्द वाचून झाल्यावर गटातील विद्यार्थी हे शब्द जुळवून एक अर्थपूर्ण वाक्य बनवतील व त्या वाक्याचे वाचन करतील. यावेळी शिक्षकांनी सुलभकाची भूमिका घ्यावी. विद्यार्थ्यांनी अर्थपूर्ण वाचन बनवल्यावर त्यांना प्रबलन द्यावे व अशाच प्रकारे दुसऱ्या वाक्यासाठी चिठ्ठ्या बनवून कृती सुरू ठेवावी. याचे एक उदाहरण पाहू. मी शाळेत खेळतो. या वाक्यातील मी, शाळेत व खेळतो या शब्दांच्या चिठ्ठ्या बनवा व वरील प्रमाणे कृती करून घ्या. शिक्षक मित्रांनो, वाक्य तयार करण्याची ही सोपी व आकर्षक कृती आहे. या कृतीद्वारे आपण सोप्या वाक्यांचा सराव घेऊ शकतो. यासाठी तुम्ही भाषा पेटीतील साहित्याचा देखील वापर करू शकता. अशा प्रकारच्या कृतींमुळे अध्ययन अध्यापन प्रक्रियेत अधिक रंजकता येण्यास मदत होते. परिचित मजकुरातील 3 ते 5 शब्दांचे लहान वाक्य सहज वाचणे हेच या कृतीचे मूळ उद्दिष्ट आहे. त्यामुळे सर्व शिक्षकांनी भाषेच्या अध्यापन प्रक्रियेत अशा प्रकारच्या कृतीवर अधिक भर देणे अपेक्षित आहे. ही कृती अजून पुढे सुरू ठेवण्यासाठी तुम्ही विद्यार्थ्यांना भाषा पेटीतील साहित्याचा वापर करू शकता. विद्यार्थ्यांना वाचन पेटीतील वाक्यपट्ट्या देऊन त्यावरील वाक्य वाचण्यास सांगा. भाषा पेटीतील विविध शब्दपट्ट्या घेऊन अर्थपूर्ण वाक्य बनवण्यास सांगा. यामुळे विद्यार्थी दिलेल्या ठराविक शब्दपट्ट्यांपासून विविध वाक्य बनवतील व नवनिर्मितीचा देखील आनंद घेतील आणि शिक्षण प्रक्रिया देखील आनंददायी होईल. यानंतर आपण दुसऱ्या एका कृतीचा विचार करू. या कृतीचे नाव आहे वाचन झोका. यासाठी आपण पुन्हा एकदा वाक्यपट्ट्यांचा किंवा वाक्यचिठ्ठ्यांचा वापर करू. यासाठी आपण विद्यार्थ्यांना गोलाकार बसवू शकतो किंवा त्यांना एका ओळीत बसवू शकतो. अशा प्रकारे वर्गरचना केल्यावर पहिला विद्यार्थी एक वाक्य वाचेल, मग त्याला अनुसरून पुढचा विद्यार्थी पुढील वाक्य वाचेल. अशा प्रकारे झोक्यासारखा क्रम बदलत एका लयीत वाक्यांचे वाचन करून घ्या. हे वाचन करताना जर एखादा विद्यार्थी चुकला किंवा थांबला तर त्याला पुन्हा संधी द्या व एक फेरी पूर्ण करा. अशा प्रकारे एक फेरी पूर्ण झाली की वाक्यपट्ट्या बदला व नवीन वाक्यांसाठी पुन्हा अशाच प्रकारे कृती करून घ्या. या कृतीमुळे सर्व विद्यार्थ्यांचा अध्ययन अध्यापन प्रक्रियेत सहभाग घेता येईल. तसेच कोणता विद्यार्थी वाचनात कमी पडतो हे देखील समजेल व त्यानुसार शिक्षक त्याचा अधिक सराव घेऊ शकतील. यासाठी वाक्यांची काही उदाहरणे पाहूया. वाक्य पहिले, एक कोळी जंगलात राहत होता. दुसरे वाक्य, तो फार चतुर होता. तिसरे वाक्य, एकदा त्याने झाडावर एक जाळे विणले. चौथं वाक्य, त्या जाळ्यात एक माशी अडकली. पाचवं वाक्य, माशी खूप घाबरली. आणि सहावं वाक्य, ती सुटण्यासाठी धडपड करू लागली. अशा प्रकारे आपण विविध मनोरंजक वाक्ये घेऊन विद्यार्थ्यांचा सराव घेऊ शकतो व विद्यार्थ्यांच्या सुयोग्य वाचनास चालना देऊ शकतो. तुम्ही अशा प्रकारच्या आणखी काही कृती वर्गात वापरून
विद्यार्थ्यांना अपेक्षित वाचन स्तर प्राप्त करण्यास सहाय्य करू शकता. तर शिक्षक बंधू भगिनींनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण सोप्या वाक्यांचे वाचन करण्यासाठी काही कृती पाहिल्या. या कृती तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांसोबत निश्चित कराल अशी अपेक्षा करतो. पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद. नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो, आज आपण परिचित मजकुरातील 3 ते 5 सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान लहान वाक्य वाचतो या स्तराकडे जाणाऱ्या कृती अभ्यासणार आहोत. विद्यार्थ्यांनी छोटी छोटी वाक्य सहज आणि आवड घेऊन वाचावीत यासाठी शिक्षक पुढील कृती वर्गात घेऊ शकतात. आपल्या पहिल्या कृतीचं नाव आहे मी बोलतो तू वाच. ही कृती घेताना शिक्षक 4 ते 5 छोटी वाक्य फळ्यावर लिहून देतील. त्यापैकी एक वाक्य शिक्षक स्वतः वाचून दाखवतील. ते योग्य वाक्य शोधून विद्यार्थ्याने पुन्हा वाचायचे आहे. या कृतीमुळे फळ्यावरील सर्व वाक्य वाचण्याचा विद्यार्थी प्रयत्न करेल. त्यानंतर योग्य वाक्य शोधून ते पुन्हा वाचेल. यामुळे वाचनाचा सुयोग्य सराव होईल. याचे आपण एक उदाहरण बघूया. यासाठी काही वाक्य दिलेली आहेत. बघा, पहिलं वाक्य आहे सोनल सुरेख गाणे गाते. दुसरं वाक्य आहे दादा आणि मी अभ्यास करतो. तिसरं वाक्य आहे कावळा मडक्यातील पाणी पितो. चौथं वाक्य आहे मुलगी निसर्गचित्र काढते. पाचवं वाक्य आहे मुलं डोंगराकडे धावत आहेत. वरील वाक्यांमधून कावळा मडक्यातील पाणी पितो हे वाक्य शोधण्यासाठी विद्यार्थी सुरुवातीला वाक्य वाचण्याचा प्रयत्न करेल आणि योग्य त्या वाक्यापर्यंत पोहोचेल. अशा प्रकारे आपण 4 ते 5 वाक्यांचा संग्रह घेऊन मुलांना वाचन करण्यासाठी प्रेरित करू शकतो. यानंतर आपली पुढची कृती आहे चित्र ते वाक्य. या कृतीमध्ये लहान मुलांच्या वाचनामध्ये चित्रांचा समावेश असल्यास ते वाचन अधिक रंजक बनते. त्यामुळे शिक्षकांनी काही वाक्य फलकावर द्यावीत किंवा फ्लॅश कार्डवर काही वाक्य तयार करावीत. त्या प्रत्येक वाक्यातील एका शब्दाचे चित्र त्यामध्ये ठेवावे. त्यानंतर चित्र ओळखून त्या चित्राला अनुसरून कोणते वाक्य फलकावर आहे ते वाक्य विद्यार्थ्याला वाचायला सांगावे. यामुळे विद्यार्थी त्या चित्राच्या अनुषंगाने ते वाक्य ओळखून त्यानंतर वाचन करतात. ही कृती प्रत्येक वाक्याच्या संदर्भामध्ये करावी. यामुळे वाचनामध्ये एक वेगळीच मजा येईल. याचं आपण काही उदाहरणे पाहूयात. पहिलं वाक्य आहे कावळा काळा आहे. दुसरं वाक्य आहे मी चेंडू फळी खेळत आहे. तिसरं वाक्य आहे मला फुलपाखरू खूप आवडते. चौथं वाक्य आहे पक्षी आंब्याच्या झाडावर बसले आहेत. आता बघा, या वाक्यांमध्ये कावळ्याचे चित्र दाखविल्यानंतर विद्यार्थ्याने कावळा काळा आहे हे वाक्य वाचणे अपेक्षित आहे. त्यानंतर फुलपाखराचे चित्र दाखविल्यानंतर मला फुलपाखरू खूप आवडते हे वाक्य वाचणे अपेक्षित आहे. चेंडूचे चित्र दाखविल्यानंतर मी चेंडू फळी खेळत आहे हे वाक्य वाचणे अपेक्षित आहे. पक्षाचे चित्र दाखविल्यानंतर पक्षी आंब्याच्या झाडावर बसले आहेत हे वाक्य विद्यार्थ्याने वाचणे अपेक्षित आहे. अशा प्रकारे चित्र आणि वाक्य यांची सांगड घातल्यानंतर विद्यार्थी खूप आनंदाने आणि मनोरंजक पद्धतीने वाचन करू शकतील. अशा प्रकारे आज आपण विद्यार्थ्यांनी 3 ते 4 सोप्या शब्दांनी युक्त वाक्य वाचन करतो या संदर्भामध्ये कृती अभ्यासल्या आहेत. शिक्षक मित्रांनो, तुम्हाला या कृतींचा फायदा होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करते. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार शिक्षक मित्रांनो, आज आपण वाचन कौशल्यातील
स्तर क्रमांक 8 परिचित मजकुरातील 2 ते 3 सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्य अचूकपणे विरामचिन्हासह आरोह अवरोहासह योग्य गतीने वाचतो या स्तरावरून विद्यार्थ्यांना परिचित मजकुरातील 3 ते 5 सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्य वाचतो या स्तराकडे नेण्यासाठी काही कृती अभ्यासणार आहोत. हा स्तर गाठण्यासाठी आपण विद्यार्थ्यांना वाचनासाठी एक कृती अभ्यासणार आहोत. त्या कृतीचे नाव आहे कथेतून वाक्य वाचन. कथेचे नाव आहे कुत्रा आणि चेंडू. एक कुत्रा बागेत खेळत होता. त्याला खेळता खेळता लाल चेंडू दिसला. कुत्रा उडी मारून गेला. त्याने चेंडू तोंडात धरला. चेंडू पुढे लोटत गेला. कुत्रा पळत पळत गेला. शेवटी तो आनंदाने बागेत खेळू लागला. शिक्षकांनी अशा प्रकारच्या 3 ते 4 शब्दांनी तयार होणारी वाक्य असणाऱ्या कथा विद्यार्थ्यांसमोर वाचनासाठी ठेवाव्यात. विद्यार्थ्यांना कथेतील वाक्यांचे वाचन करण्यासाठी प्रेरित करावे. कथेमधील वाक्य वाचण्यासाठी विद्यार्थ्यांना नेहमीच आनंद मिळतो. त्यामुळे अशा प्रकारचे वाचन घेत असताना तुम्ही जोडीदार वाचन या पद्धतीचा देखील अवलंब करू शकतात. जोडीदार वाचनाचा अर्थ एखादी कथा विद्यार्थ्यांसमोर ठेवून 2 विद्यार्थ्यांना ती कथा वाचायला द्यावी. म्हणजे एक वाक्य एका विद्यार्थ्याने तर दुसरे वाक्य दुसऱ्या विद्यार्थ्याने वाचावे. त्यानंतर पुन्हा तिसरे वाक्य एका विद्यार्थ्याने तर चौथं वाक्य दुसऱ्या विद्यार्थ्याने वाचावे. अशा प्रकारच्या जोडीदार वाचनाने विद्यार्थ्यांना कथा वाचनामध्ये एक वेगळ्या प्रकारचा आनंद मिळतो. अशा प्रकारे शिक्षकांनी वर सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या कथा तयार कराव्यात. त्या छोट्या कार्डवर अथवा बोर्डवर लिहाव्यात आणि एका विद्यार्थ्यांना किंवा वर सांगितल्याप्रमाणे जोडीदार वाचन घ्यावे, जेणेकरून विद्यार्थी अतिशय रंजक पद्धतीने आणि आवडीने वाचन करतील. कृती क्रमांक 2 जोडीदार प्रश्नोत्तर. पहिला विद्यार्थी वाक्य वाचेल आणि दुसरा विद्यार्थी त्या वाक्यावर आधारित प्रश्न तयार करेल. अशा प्रकारे वाचन घेतल्यास विद्यार्थ्यांमध्ये सृजनशीलता वाढेल आणि विद्यार्थी वाचनाबरोबर एका वाक्यात तयार होणारे प्रश्न देखील स्वतः तयार करू शकतील. उदाहरणार्थ, राम आंबा खातो. पहिला विद्यार्थी वाचतो. राम काय खातो? दुसरा विद्यार्थी प्रश्नार्थक वाक्य तयार करतो. मी सहलीला कोकणात जाणार आहे. तू सहलीला कोठे जाणार आहेस? मला क्रिकेट खेळायला खूप आवडते. तुला कोणता खेळ खेळायला आवडतो? सानिकाची आजी खूप छान गोष्ट सांगते. गोष्ट कोण सांगते? या आणि अशा प्रकारची बरीचशी वाक्य विद्यार्थ्यांना देऊन त्यावरून त्यांना वाक्य वाचन, त्याबरोबर त्या वाक्यावरून प्रश्नार्थक वाक्य तयार करण्यासाठी प्रेरित करू शकतात. त्यामुळे विद्यार्थी वाचनाबरोबर प्रश्न निर्मिती आणि प्रश्न वाचून हे देखील विद्यार्थी खूप छान पद्धतीने करू शकतात. अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण आदर्श वाचन कसे करावे यासाठी काही कृती पाहिल्या. आता पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.